देवा, मला माहिती आहे मोहिनी आता मला ओळखत नाहीये, पण माझी खात्री आहे एक ना एक दिवस त्या मला नक्की ओळखतील. अगदी मला मनापासून वाटतंय. पण देवा, एकच प्रार्थना आहे, त्यांची जादू त्यांना चांगल्या कामासाठी वापरण्याची बुद्धी द्या. त्यांच्या हातून काही वाईट गोष्ट घडू नको दे. हॅलो, मोहन म्हात्रे बोलताय ना? हा हो, माया मॅडम, मोहन म्हात्रेच्याच फोनवर तुम्ही फोन केलात ना? ती मीच बोलतोय, बोला ना. हा, अहो म्हात्रे, मला वाटलं तुमच्या मिसेसने फोन उचलला असेल. त्यांचं नको नको ते बोलणं कोण ऐकेल, म्हणून मी एकदा कन्फर्म करून घेतलं. हा बोला ना माया मॅडम, काही काम होतं का? म्हात्रे, मी काही कामाशिवाय फोन करते का तुम्हाला? हा हो, ते जाऊ दे. म्हात्रे, मॅडमने तुम्हाला कामावरून काढायचं ठरवलंय, आणि हेच सांगण्यासाठी मी तुम्हाला फोन केला होता. हो का पण? म्हात्रे, अहो कारण विचारताय तुम्ही? म्हात्रे, आजही तुम्ही न सांगता दांडी मारलीत, आणि कधीही न सांगता सुट्टी घेतात तुम्ही, म्हणून. अहो नाही मॅडम, मी ऑफिसला यायला निघालो होतो, पण आमच्या चाळीमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम झाला. पाणीच येत नाही हो, मग थांबायला लागलं. म्हात्रे, अहो तुमची ही नवनवीन कारण तुम्ही कुठून काढता हो? बरं ऐका, मी आता येतो ऑफिसला. हा, मी येतो. नाही नाही, नको, आता अजिबात येऊ नका. आता खूप वेळ झालाय. हा, उद्या या तुम्ही. बरं, उद्या येतो, वेळेच्या आधी येतो. काही नको. हा, वेळेवर आलात तरी खूप उपकार होतील हो तुमचे. ठेवते मी फोन. आई, नंतर वर ये. एकटीच घरात बसून काय करत असते काय कळत नाही. माझं लक्ष आहे तुझ्यावर. हो अगं कळलं ना, येते ना मी घरी. हा, येते मी. जा तू. चल ना आते. बघितलंस ना, मला वाटतं माझ्या लेकीला माझ्यावर संशय आलाय. लीलावती, तुझी मुलगी दरवाजात उभी आहे. दरवाजात? काय करते दरवाजात? काय नाही, मला वाटलं काही विसरले का ते बघायला आले होते. नाही, काही नाही विसरले. येते. बघितलंस ना? हा, मी तुला म्हटलं होतं ना तिला संशय येणार. आता ती माझी पोरगी आहे. हा, म्हणून तर तुला म्हणते ना, तू कोणाच्या नजरेला पडणार नाही याची काळजी घे. लीलावती, मी तुला सांगितलं ना, मी तिला काय, मी कोणालाच दिसणार नाही. मी फक्त माझ्या मालकाला दिसते, अजून कोणाला नाही. तर तू खरं सांगतेस ना? हो, मी खोटं बोलत नाही. हा, ठीक आहे ठीक आहे. तरी पण काळजी घ्यायला हवी. हा हो. हा. कोण आहेस तू? मी कोण आहे? मला इथे का आणलंय? सासूबाई, सासूबाई तुम्ही अजिबात घाबरू नका. मी 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 तुमची सून आहे, आणि हा ना, हा तुमचा मुलगा आहे. नाही नाही, तुम्ही खोटं बोलताय माझ्याशी. नाही हो सासूबाई, हे सगळं खरं आहे. पण मला काहीच कसं आठवत नाहीये. सासूबाई, तुम्ही आम्हाला विसरलायत, पण तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता काही झालं तरी मी तुमची स्मरणशक्ती नक्की परत आणेन, आणि माझ्यावर विश्वास ठेवा. त्यासाठी मला काही करावं लागलं तरी चालेल. सासूने इतकं छळलं तिला, पण बिचारी सून
सासूची स्मरणशक्ती गेल्यावर कशी तिला मदत करते बघ. त्याला म्हणतात प्रेम आणि आपुलकी. खरंच असं असायला पाहिजे रे नातं. हो की नाही मोन्या? अरे मोन्या, हो, माझी स्मरणशक्ती गेली तर तू असं करशील ना माझ्यासाठी काहीतरी? शोभा म्हणजे काय? काय बोलतेस तू? करीन ना. तू मला विसरणार नाही ना? कसं विसरीन शोभा? तुझ्याशिवाय दुसरं कोण आहे माझं सांग? आणि जेव्हा आपलं माणूस आपल्याला विसरतं, ओळख दाखवत नाही, तेव्हा मनाला काय यातना होतात, वाईट वाटतं ते माहितीये ना मला. तुला माहितीये? तुला कसं माहित? हं? तुला कोण विसरलंय? नाही कोण विसरलंय? नाही सासूबाई, अहो अहो अहो, हे बघा काय झालंय. सासूबाईंना चक्कर आलीये. कोण आहेस तू? मी तुला कशी काय दिसतीये? मी फक्त लीलावतीला दिसली पाहिजे, कारण ती माझी मालक आहे. राहुल, बरं झालं नाही नळाला पाणी आलं रे. हा, नाही तर रोज 500 रुपये द्यायचे म्हणजे नुसता दूर झाला असता यार. अरे हो ना रे. आता बाजूला नळा 500 रुपये द्यायला लागल्यानंतर आपण खाणार का होतो? ए हाच नको ए उगाच. मोहिनी, इथं काय करतेस? चला चल ना. तुला कोणी बघितलं म्हणजे? मी तुला सांगितलं ना, मी कोणाला दिसणार नाही. अगं, ही चाळ आहे. हा, तुला किती वेळा सांगितलं असं घराच्या बाहेर येत जाऊ नकोस म्हणून. चला. काय बघतेस आहे बाहेर? कॉलेज बाहेर बाहेर आम्हाला लागली. चला चल. आज काही करून मला बुटीकला वेळेवरच पोचायला हवं, नाहीतर काल प्रिया मॅडम म्हणाले तसं मला ना कामावरनं काढून ठेवतील. वेळेत पोचायलाच पाहिजे. हो, चहा दे. चहा. चहा दे ना. हो, देतो चहा. चहा देतो. लवकर. ठीक आहे शोभा. अयो, हो, सांडलं चुकून सांड. थांब. नुसता चहा काय? हा, काहीतरी खायला दे. हो, खायला देतो.
अरे दे. हो देतो देतो शोभा देतो. उठला. ये. एकदा सांगता येत नाही काय ह्यावेळी नाचकाम करतो. मोन्या त्या ग्लोरियाच्या सिरियल मध्ये ना जे दाखवतात ना ते मला पटतंय रे. तिचा नवरा नाही का म्हणतोय की आई सगळं नाटक करते म्हणून. बरोबर आहे त्याचं, बरोबर आहे. असं आता सांग, आपण इतके दिवस आता सिरियल बघतोय, एवढंच लागलं डोक्याला म्हणून काय लगेच स्मरणशक्ती जाते का? नाही ना. मग मला माहितीये ना म्हातारी नाटक करते स्मरणशक्ती गेल्याची. पण शोभा असं मुद्दा म्हणून कोणी कशाला करेल ग? अरे ग्लोरियाला त्रास द्यायचा आहे ना म्हातारीला म्हणून. ह्याच्यात पण ना तिचा काहीतरी प्लॅन असणार बघ तू. खरंच मोहिनी, तू आल्यापासून ना माझ्या आयुष्यात नुसतं सुख आहे बघ. बघ ना, मी एकाही कामाला हात लावत नाही. मी जर ठरवलं ना तर चालतही जाणार नाही. पण काय करणार, नाही ना करता येत. सगळ्यांना कळेल ना. चालण्यावरून आठवलं ग, आज ना माझा जरा पाय जरा दुखायला लागला. दाबून देतेस का? हो. अगं आई, इतक्या जोरात दाबतात का? पाय मोडला असता ना माझा. तू मला पाय दाबायला सांगितलीस, हळू का जोरात ते नाही सांगितलं. अरे देवा, हळू दाब ग बाई. हा, आणि तिथून कुठे आहे? इकडे, इथं बस. बरं वाटलं बघ. मोहिनी, तू नक्की कोण आहेस ग? म्हणजे हडळ, चटकीन का जखीन? यापैकी कोणी नाही. मग मी परी आहे. परी? परी? मला काय तू लहान समजतेस का? हा, परी कसं शक्य आहे? परी ना फक्त गोष्टीत असते. मग चेटकीण, हडळ आणि जखीण या तरी कशा खऱ्या असतील? असतात ना, असतात. लोकांनी भूत बघितलेल्या गोष्टी ऐकलेत मी. पण अजूनपर्यंत कोणी परी बघितली पण नाही आणि मी ऐकलं पण नाहीये. तू मला बरणीतून बाहेर काढलंय, त्यामुळे तू जे म्हणशील ते मला मान्य आहे. हे चांगलं आहे. हा, चांगलं आहे, छान आहे. असू दे पाय असू दे. जरा गारगार वाटायला लागलं नाही? गार वाटते ग. पंखा बराच उशीर चालू आहे. बंद करतेस का जरा? हो. मोहिनी, तू मला जे मी मागेन ते देशील? हो. नक्की देशील ना? हो. मला तुझी जादू दे. ते नाही देऊ शकत. का नाही देऊ शकत? मला सुद्धा तुझ्यासारखी चुटकी वाजून ना जादू करता आली पाहिजे. ते शक्य नाही. माझी जादू दुसऱ्या कोणालाही देण्याची ताकद माझ्यात नाही. का नाही ताकद? मी तुला बरणीतून बाहेर काढलं ना, तू विसरलीस का? आणि तू आताच म्हणाली होतीस ना मला की तुम्हाला जे हवं ते मी देईन म्हणून. मग मला तुझी जादू हवी आहे. नाही देऊ शकत. तू मला तोंडावर कशी नाही म्हणू शकतेस का? हा,
तो कप आहे ना, मी पण चुटकी वाजवल्यानंतर ना माझ्या हातात आला पाहिजे. हं? मी जादू केली, मला पण आले जादू, मला जादू यायला लागले, मी जादू केली. गप्पटात चला. तुला जेव्हा जादू करायची असेल तेव्हा मला आधी सांग, तरच जादू होईल. असं आहे का? हा, चालेल चालेल चालेल. आता ना हा कप गायब करूया. अरे, गेला कप, गायब झाला. मला जादू यायला लागली, मला जादू यायला लागली. खाऊया ना, काय खायचं? हा, चिवडा. हा, अरे चिवडा खाऊया. मला पण जादू यायला लागली. गरम होते ना, पंखा लावूया. मला पण जादू यायला लागली, मला पण जादू यायला लागली. सगळं घेतलं ना, पाकिट घेतलं, रुमाल घेतला, फोन घेतला, चावी घेतली, स्कूटरची, घड्याळ घेतलं. अरे बापरे, उशीर झाला, मला कामावरून काढणार बहुतेक. ए मोहन, अरे मला तुला काहीतरी सांगायचंय. मला समीर, अरे मला ऑफिसला जायचं. अरे आत्ताच सांगणं महत्वाचं आहे. बर ठीक आहे, सांग. अरे तुला आठवतं आपल्या वर्गात तो लंबू चव्हाण होता? अरे तो नाही का पहिल्या बाकावर बसायचा, त्यामुळे मागे कोणालाच काही दिसायचं नाही. हा 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 हा, आठवलं. बोल बोल बोल, त्याचं काय झालं? अरे आज तो मला अचानक मार्केटमध्ये भेटला 20-22 वर्षांनी. मी त्याच्या समोर जाऊन उभा राहिलो. अरे त्याने मला ओळखलंच नाही. मग मी त्याला माझं नाव सांगितलं, तुझं नाव सांगितलं, तरी पण त्याला काहीच आठवत नव्हतं रे. मग? अरे मग काय, मी त्याला आपण शाळेत केलेली मजा सांगितली. तो कुठे बसायचा, शाळेच्या मागच्या चिंचेच्या झाडावर चढून चिंचा पाडायचो, सरांच्या सायकलची हवा काढायचो, बाईंचा मार खायचो, सगळं सांगितलं त्याला. हे सगळं सांगितलं तेव्हा कुठे त्याला थोडं थोडं आठवायला लागलं. मग मला सुचलं, मी त्याला मोबाईल मधला शाळेच्या ग्रुपचा डीपी दाखवला, शाळेचा बॅच दाखवला. अरे एवढ्या सगळ्या जुन्या आठवणी दाखवल्यावर त्याला आठवलं, सगळं आठवलं. अरे नंतर काय खुश झालाय म्हणून सांगू, नाक्यावरच्या हॉटेलमध्ये बसून चहा प्यालो, भजी खाल्ली, गप्पा मारल्या यार. समीर, थँक्यू. तू आज माझी खूप मोठी मदत केलीस. तू माझा खरा मित्र आहे समीर, खरंच. अरे हो, पण एवढं काय झालं त्यात? समीर, अरे आज तू मला हे पटवून दिलंस की जगात कुणीही काही विसरलं ना तरी त्याला आठवण करून देण्याचे खूप मार्ग आहेत. अरे हो, पण मी काय केलंय? मी सांगतो नंतर तुला. थँक्यू, थँक्यू समीर. परत वेळा झाला वाटतं तू.